जय भारत, मी निकिता. दर्शको हो, सध्या आपण पुण्यातील सारनाथ बुद्ध विहार या ठिकाणी आलो आहोत. तर दर्शको हो, आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीशी भेटवणार आहोत की जी व्यक्ती उद्याची भविष्यातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व असेल. तर हो, त्याचं कारणच तसं आहे की ही व्यक्ती फक्त पुणेच नाही, महाराष्ट्रही नाही, भारतही नाही, तर ती जगातील अशी एक व्यक्ती असणार आहे की ज्याने छत्रपती संभाजी महाराजांचे 140 बाय 87 फूट म्हणजेच जवळपास आपण असे म्हणू शकतो की 14 ते 15 मजली इमारती एवढं मोठं पेन्सिल स्केच काढलं आहे. संपूर्ण चित्र त्यांनी पेन्सिलने ड्रॉ केलेलं आहे. आपण पाहू शकता की हे ते चित्र आहे संभाजी महाराजांचं. सेम असेच चित्र त्यांनी साध्या पेपरवर पेन्सिलने स्केच केलं आहे आणि ते जगातील सर्वात मोठं चित्र असणार आहे. दर्शको हो, असे चित्र आत्तापर्यंत इतक्या मोठ्या साईजमध्ये, इतक्या मोठ्या फूट म्हणजे आपण विचार करू शकतो की 140 फूट बाय 87 इतकं मोठं चित्र आत्तापर्यंत तर जगामध्ये मी तर पाहिलं नाही आहे. तर हे चित्र आता कुणी काढलं, कसं काढलं किंवा ते चित्र काढताना त्यांचा सर्व अनुभव, प्रवास हे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत. परंतु हे चित्र ते जगासमोर केव्हा आणणार, कसे, कुठे हेही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. चला तर मग भेटूया चित्रकार रत्नदीप कांबळे यांना. जय भीम सर. जय भीम सर, आपल्याला इतके मोठे चित्र काढायची ही कल्पना केव्हा सुचली, कशी सुचली? जर आपण आता हे इतके मोठे चित्र काढलेच आहे तर याआधीही आपण एखादे छोटे चित्र ट्राय केलेच असेल ना, याबद्दल काय सांगताल? आपण याआधी पण कुठले चित्र काढले आहे का? हा रेखाटलेला आहे. 2016ला काढलेले आहेत 2 चित्र मी. तथागत बुद्धांचं आहे 130 फुटाचं आणि बाबासाहेबांचं आहे ते 125 फुटाचं आहे. बाबासाहेबांचं 125 फुटाचं आहे आणि तथागत बुद्धांचं 140 फुटाचं आहे रेखाटलेलं. तर हे चित्र काढताना आपल्याला काय काय अनुभव आले? फॅमिलीने वगैरे सपोर्ट केला होता का, किंवा समाजातील काही अडचणी, याबद्दल सगळं अनुभव आपला कसा होता? नाही, फॅमिलीचा होता सपोर्ट. फॅमिलीचा सपोर्ट होता. माझा पण वैयक्तिक खर्च आहे यामध्ये आणि अडचणी पण भरपूर आल्या नाही का. पेन्सिल वगैरे चालवताना वगैरे अडचणी पण खूप आल्या. दिवसाचे 10 ते 12 तास काम करावं लागायचं. खूप अडचणी आल्यात. पेपर पहिल्यांदा जॉईंट करावा लागला. आपण हे सुरुवात कधी केली? म्हणजे तुम्ही त्यावेळेस शिक्षण घेत होता की नोकरी करत होता? मग ते सर्व तुम्ही हँडल करत हे चित्र कसं काढलं, किंवा तुमचे फायनान्शियल कंडिशन काय होती, याबद्दल काय सांगता? घरची परिस्थिती पण नाही. मी जॉब करत होतो कंपनीमध्ये. जॉब नंतर तिथून मग ब्रेक मिळाल्यानंतर मग मला जो अदर टाईम भेटला त्याच्यामध्ये चित्र काढावं हे ठरवलं मी. मग मी हे चित्र काढायचं ठरवलं. ते जे प्रोजेक्ट होता छत्रपती संभाजी महाराजांचा, तो 2019लाच मी प्लॅनिंग केला होता आणि कोरोनाचा काळामुळं ते काय जमलं नाही. लॉकडाऊन वगैरे आलं होतं मध्ये, त्याच्यामुळे जमलं नाही. मग जसं लॉकडाऊन उठत गेलं, जशी मला संधी भेटली, चान्स भेटला, तसं मग मी हे चित्र काढायचं ठरवलं. आणि जशी मला संधी भेटली जसं मी इथं विहारामध्ये भेटलो इथं कमिटीच्या लोकांना, सारनाथ बुद्ध विहाराच्या लोकांना. मग ह्यांनी पण मला एक संधी दिली. त्यांचं काम खूप महत्त्वाचं आहे सारनाथ बुद्ध विहाराचं. तुम्ही पहिल्या चित्राची सुरुवात कुठून केली? गौतम बुद्धांच्या. हां, तथागत गौतम बुद्धांचं चित्र ज्यावेळेस मी काढलं ते 2016चं चित्र होतं. ते ITI झाल्यानंतर मग मी चित्र काढलं. मी ते घरची म्हणायची की तो डिप्लोमा. ते 130 फुटाचं चित्र होतं. ते 130 बाय 54 फुटाचं ते साईज होते ते. आणि त्यावेळेस पण कर्ज वगैरे काढावं लागलं. मग कर्ज काढून ते चित्र काढलं होतं. पहिल्यांदा तथागत बुद्धांचं काढलं. म्हणजे कशासाठी काढलं तुम्ही? काय काय सामान त्यासाठी तुम्हाला लागलं? किती पेन्सिल्स वगैरे, म्हणजे त्यासाठी तुम्हाला किती पेन्सिल्स लागल्या, किंवा इरेझर, शार्पनर, कागद कुठून तुम्ही गोळा केले, कसे आणले, याबद्दल काय सांगता? पेपरचा आणला तो मी स्वखर्चानंच आणला होता. आपण डायरेक्ट कंपनीकडूनच घ्यावा लागतो पेपर. महाराष्ट्र पेपर कंपनीकडून रोल असतात. ते 300 फुटाचा एक रोल असतो. तो रोल कट केल्यानंतर त्याला जॉईंट करावा लागतो. आणि ती जॉईंट केल्यानंतर मग 130 फुटाचा आपण भाग तयार करतो आणि ते तयार झाल्यानंतर मग त्याच्यावरचं चित्र काढावं लागतं. म्हणजे तुम्ही हे रोल सगळे एकत्र करून, जॉईंट करून, मग त्याच्यावर चित्र तुम्ही ड्रॉ केलं?
साधारणतः किती पेन्सिल्स लागल्या यासाठी? तथागत बुद्धांचं चित्र हे 2016ला काढलं होतं. त्याला साधारणतः 150 पेन्सिलचा वापर झाला होता. नंतर बाबासाहेबांचं चित्र जे काढलं त्याला 125 ते 130 पेन्सिलचा वापर झाला होता. आणि आता जे छत्रपती संभाजी महाराजांचं चित्र आहे ते खूप मोठं आहे. 140 फुटाचं चित्र आहे. ह्याला 603 पेन्सिल वापरण्यात आले. मग आता तुम्हाला यासाठी कुणी काही मदत केली नाही का आत्तापर्यंत? कुणी दखल घेतली का आत्तापर्यंत याची? नाही, दखल नाही आतापर्यंत आणखीन घेतली. मी माझ्या फेसबुकला सोडलेलं आहे हे चित्र. मी सम्राट पेपरला कॉल वगैरे केला होता, पण त्यांच्याकडं वेळ टायमिंग नसल्यामुळं किंवा त्यांची काय बाकीची कामं असल्यामुळं ते येऊ शकले नाहीत. दखल पण घ्यावी. सोशल मीडिया असेल किंवा आपले प्रसारमाध्यम असतील, पेपर्स असतील, न्यूज असतील, त्यांनी सुद्धा दखल घेणं ह्याचं गरजेचं आहे. कारण चित्र खूप मोठं आहे. 140 फुटाचं हे चित्र आहे पूर्ण. पण तुम्हाला आत्तापर्यंत काय काय अडचणी आल्यात? तुम्ही म्हणजे हे चित्र तुम्ही हेच नाही, तुम्ही पहिल्यापासूनच्या चित्राला सुरुवात केली चित्र काढण्याला, तर आत्तापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या अडचणींना फेस केलं, कशा प्रकारे केलं? आत्तापर्यंत अडचणी पण खूप आल्यात. समाजामध्ये लोक असतात, मदत करणारे पण असतात, मदत न करणारे पण असतात. आणि मी जे मदत करतात लोक त्यांच्यावरती म्हणजे जास्त फोकस करतो. जे मदत न करणारे लोक आहेत त्यांच्याकडे मग त्यांना विसरतोच मी डायरेक्ट. म्हणजे नाही का, त्यांच्याकडं दुर्लक्ष करावं लागतं. आणि जे आपल्याला मदत करण्यासाठी धावून येतात त्यांनाच आपण सोबत घेऊन पुढे जावं लागतं, काम करावं लागतं. शेवटी कसं आहे, चित्र काढणं हे कलाकाराचं काम असतं ना. ते चित्र जगासमोर मांडणं हे त्या समाजाचं काम असतं. ती समाजाची एक मिळून ती जबाबदारीच आहे. कारण परिस्थिती असेल तरच तो कलाकार तिथपर्यंत पोहोचू शकतो किंवा प्रदर्शन वगैरे करू शकतो. जर खर्च जर त्याला ती परवडत नसेल किंवा त्याकडे खर्च तर तेवढा नसेल, बजेट वगैरे नसेल, तर ती समाजाने मदत करणं मग ते गरजेचं आहे. समाजाने मदत करावी असं म्हणतो माझी इच्छा, खूप इच्छा. हे चित्र पूर्ण करते वेळी तुमचा दिनक्रम कसा होता? चित्र सकाळी 8 वाजता सुरू करायचं मी चित्र आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. कधी कधी 12 तास पण काम केलेलं आहे मी. कधी कधी लॉकडाऊनच्या वेळेस एक 8 ते 9 तास आहे. एक आठवडा 2 आठवडा 9 तास काम केलेलं आहे. आणि अडचणी खूप आल्या. अडचणी पण खूप आल्या दिवसभर. आणि मग तुमचं जेवणाचं टायमिंग किंवा बाकीचं काही काम असेल तर ते सगळं तुम्ही कसं ॲडजस्ट केलं? डब्बा तर नसायचा, आम्ही डब्बा आणत नव्हतो. नाश्ता वगैरे थोडासा असायचा, असं केलं तर केलं, नाही तर दिवसभर उपाशी राहावं लागायचं. आणि जेवलं तर कसं झोप येते ना, त्यामुळे मी नाश्ता पण जास्त करत नव्हतो, मोजकंच खावं लागायचं. आणि दिवसभर मग उपाशी राहूनच झोप येते म्हणून चित्राचं काम राहील म्हणून तुम्ही जेवणसुद्धा करत नव्हतात? हां, नाही, मग बरोबर ना. आपल्याला पूर्ण वेळ हा जो भेटलेला असतो 10 तास, तो एक टायमिंग आपल्या त्या टायमिंगमध्ये तो भाग क्लिअर रेखाटला गेला पाहिजे. जर आपण जास्त म्हणजे जेवण वगैरे नाश्ता केला तर मग झोप येऊ शकते. त्याच्यामुळं मग मी जास्त डब्बा वगैरे काय आणत नव्हतो. दिवसभर असं उपाशी वगैरे राहूनच नाही का, थोडंसं नाश्ता वगैरे असायचा थोडा, पण तेवढ्यापुरतं हे असायचं आधार म्हणून. दिवसभर उपाशीच राहावं लागायचं. मग त्यावेळेस मी ते चित्र काढलेलं आहे. त्रास पण खूप झाला. सर, तुम्ही ज्यावेळेस हे चित्र काढता त्यावेळेस तुम्हाला ते कागदावर बसूनच काढावं लागत असेल चित्र, तर पण ते त्या चित्राला काही खोडता कामा नाही किंवा कारण ते चित्र सगळं पेन्सिलचं आहे, तर ते सगळं कशा प्रकारे सांभाळलं तुम्ही चित्र काढत्यावेळी? चित्र काढायच्या वेळेस पेपर ठेवावा लागायचा. त्यात पेपरवरती मग बसूनच चित्रावरती पेपरवरती मग ते आपण बसून मग चित्र काढावं लागायचं. कारण चित्राची जी पेन्सिल आहे ती आपल्या हाताला लागू शकते किंवा फिसकटली वगैरे जाऊ नये म्हणून ती पूर्ण काळजी घ्यावी लागायची त्याची. आणि ती पेपरवरती बसून मग चित्र काढावं लागायचे. चित्रावरती पेपर अंथरावं लागायचं थोडंसं. कागदी शूज वगैरे मी केले होते तयार, म्हणजे आपलं पाय चित्राला लागू नये किंवा पायाची धूळ आपल्या जे आहे ते चित्राला लागून चित्र खराब होऊ नये म्हणून कागदी शूज वगैरे मी बनवले होते. तर हे जे सर्व तुम्ही हे सर्व जे सामान गोळा केलं आहे, कागद, पेन्सिल्स वगैरे, ते सर्व तुम्ही डायरेक्ट म्हणजे कुठून घेतलं? ज्यावेळेस तुम्ही लोन काढलं म्हणता तुम्ही, हां, कर्ज काढलं,
तर हे सर्व तुम्हाला कुठल्या दुकानातून तुम्ही विकत घेतलं की कशा प्रकारे, म्हणजे होलसेलमध्ये वगैरे मिळालं तुम्हाला की थोडासा त्रास पडला ते सामान पण विकत घेण्यासाठी, पैशांची वगैरे पूर्तता, म्हणजे पैसे पूर्ण त्याला उपयोगी पडले की अजून गरज लागली तुम्हाला पैशांची कधी? नाही, गरज लागली, जशी जशी गरज लागली पैशांची तसे पैसे खर्च केले गेले. होलसेलचे काय पेपर भेटलेले आहेत आपल्याला, होलसेलमध्ये काय वस्तू भेटलेल्या आहेत, काय वस्तू म्हणजे अशा दुकानातूनच विकत आणाव्या लागल्यात. मग गरज पण लागली, खर्च पण झाला. मी कंपनीमध्ये गेलो होतो जम्बो पेन्सिलसाठी. मी कंपनीला मागणी केली पेन्सिलच्या, पण तिकडून पेन्सिल भेटले नाहीत. 2 पेन्सिलचे प्रकार 2 आहेत. म्हणजे कसं आपण मोठं चित्र काढायचं म्हटल्यानंतर आपल्याला जम्बो पेन्सिलचा वापर करावा लागतो. आणि हे जी चित्र काढलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं, हे साध्या पेन्सिलनंच काढलेलं आहे. जम्बो पेन्सिल ह्यात फक्त 60 ते 70 पेन्सिलचा वापर झालेला आहे. आणि जम्बो पेन्सिल का लागतात की आपल्याला कमी वेळामध्ये जास्त भाग रेखाटता येतो, आपला टायमिंग वाचतो, आपली मेहनत पण वाचते. त्याच्यामुळे मी कंपनीला पण मागणी केली होती, पण कंपनीने काही देऊ शकले नाहीत. कंपनीने सांगितलं की आम्ही 20 ते 25 हजार क्वांटिटी देऊ शकतो. मी मागणी केली होती की 1200, कमीत कमी 1200 क्वांटिटीची मागणी केली होती. कुठल्या पेन्सिल्स आतापर्यंत तुम्ही यूज केल्या? कलर पेन्सिलच यूज केलेलं आहेत मी. 5 ते 6 कलर ह्यात मॅक्झिमम मी वापर केलेला आहे. साधारणतः आत्तापर्यंत जेवढे पण तुम्ही चित्र काढले त्यासाठी आत्तापर्यंत किती खर्च आला तुम्हाला? आत्तापर्यंत मी जे चित्र काढलेले आहेत, बाबासाहेबांचं चित्र असो किंवा तथागत बुद्धांचं असो, तर ते 2016ला काढलेले चित्र आहेत. ते त्याच्यासाठी 2 चित्रांसाठी 40 ते 50 हजाराचा खर्च आला होता. पण हे चित्र खूप मोठं आहे, ह्याच्यासाठी 60 ते 65 हजारपर्यंत खर्च गेलेला आहे छत्रपती संभाजी. तुम्ही लोन कितीचं काढलं होतं? अगोदर 30 ते 35 हजार रुपये कर्ज काढलं होतं बाबासाहेबांच्या आणि तथागत बुद्धांच्या त्या चित्रासाठी. मानाने तर खर्च तर जास्तच झाला आहे तुमचा. मग ते आतापर्यंत तुम्ही सर्व कसं ॲडजस्ट केलं? आत्तापर्यंत म्हणजे लोकांनी मदत पण केली, समाजातील लोकांनी मदत पण केली, काहींनी बक्षीस पण दिले. आता छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्राच्या वेळेसच हे चित्र प्रदर्शन झालं नसल्यामुळं लोकांपर्यंत ते पोहोचलेलं नाही चित्र. मग पोहोचल्यानंतर मग लोक मदत करतील 100%. परंतु सर, तुम्ही इतकं सुंदर चित्र रेखाटताय, हे तुम्ही कधीपासून सुरुवात केली? तुम्हाला चित्राची आवड केव्हा निर्माण झाली? लहानपणापासूनच तुमची चित्रकला चांगली होती, त्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स आला इतका? म्हणजे कशा प्रकारे सुरुवात कशी झाली तुमची? हो, बरोबर आहे. लहानपणापासूनच चित्र काढायची आवड आहे मला. आणि आत्ता पण आवड म्हणजे जास्त फारच वाढलेली आहे. आत्ता 2014पासूनच मी प्रयत्न म्हणजे केला होता की आपण जास्तीत जास्त मोठं चित्र काढण्याचा प्रयत्न करूयात. हे जे चित्र काढलेले आहेत आतापर्यंत 140 फुटाचं असो किंवा 130 फुटाचं असो किंवा 125 फुटाचं असो, ते पूर्ण सगळे स्वप्नच होते माझे की बाबा एवढे चित्र काढायचे आणि हे चित्र आपण जगासमोर प्रदर्शन करायचे. पण समाजाची तर इच्छा असेल किंवा समाजाने जर मदत केलीच चित्रासाठी तर होऊ शकते प्रदर्शन वगैरे. तुम्ही ज्यावेळेस पहिलं चित्र काढलं तथागत गौतम बुद्धांचं आणि त्यानंतर आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, तर त्यावेळेस कोणी दखल घेतली होती तुमची? न्यूजने दखल घेतली होती, पत्रकारांनी पण दखल घेतलेली होती. बाबासाहेब एबीपी माझाने घेतली होती, बाकीच्यांनी नाही, पण एबीपी माझाने अगोदर मुलाखत आलेली आहे. पेपर आउट पण झालेली आहे बातमी. टाइम्स ऑफ इंडिया असो किंवा आणखीन बाकीचे पेपर असो, त्याला पुढारी वगैरे त्याला पण आलेले आहेत बातम्या ह्या. परंतु आता सध्याचं चित्र दिसतंय तुमचं, पण त्यांनी तुम्ही तर आता रेकॉर्ड तोडणार असं वाटतंय. गिनीज बुकमध्ये सुद्धा तुमचं नाव जाऊ शकतं, परंतु गिनीज बुकचे सुद्धा काही प्रोसेस असतात मे बी, की त्यासाठी पण काही खर्च असतो. जर तुम्हाला जी इच्छा असेल की गिनीज बुकमध्ये सुद्धा हे तुमचं जाऊ शकतं, तर त्यासाठी कशा प्रकारे मग प्रयत्न करताल तुम्ही? किंवा जर पैशांची गरज लागलीच तर मग तुम्ही समाजाला काही मदतीचं आवाहन करताल का? समाजाने मदत करावी. गिनीज बुकमध्ये होऊ शकते, नोंद होऊ शकते की गिनीज बुक असो किंवा लिम्का बुक असो, इंडिया बुक असो, सर्व रेकॉर्ड तोडू शकतो चित्र. पण
हे जोपर्यंत चित्र प्रदर्शन होणं महत्त्वाचं आहे, एक्झिबिशन होणं महत्त्वाचं आहे. एक्झिबिशन झाल्यानंतरच मग ह्याचे व्हिडिओ ज्यावेळेस व्हायरल होतील त्यावेळेस त्या चित्र पाहूनच लोक कदाचित मदत करतील असं मला वाटतं. पण हे चित्र एक थोडंफार का असं एक साध्या पद्धतीनं प्रदर्शन होणं गरजेचं आहे. मग हे प्रदर्शन तुम्ही आता तुमची म्हणजे कुठे करणार? पण हे जे इतकं मोठं चित्र आहे कुठल्या ठिकाणी आणि केव्हा प्रदर्शित करणार तुम्ही? प्रदर्शन पुढच्या महिन्यामध्ये शिवजयंती आहे 19 फेब्रुवारीला. जर साध्या पद्धतीनं झालं तर त्यावेळेस आपण करता येईल. आणि 14 मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. जर लोकांनी जास्त मदत केलीच, समाजातील मदत आंबेडकरी संघटनांनी वगैरे जर केली मदत, तर मग उभा पण आपण करू शकतो, उभा पण राहू शकतो. ह्याला लॅमिनेशन पण आपण करू शकतो जर मदत जास्तीत जास्त लोकांनी केली तर. मग हे सगळं चित्र तुम्ही नेणार कसं पण तिथपर्यंत? ह्याचे रोल आहेत. हा भाग मधून जसं जॉईंट केलेला आहे भाग, तसंच ते जॉईंटिंग काढून दोन भाग करावे लागतात ह्याचे. आणि ते छोटे छोटे भाग ते नेहून त्या ठिकाणी मैदानामध्ये जॉईंट करावे लागतील आणि त्यावेळेस ते प्रदर्शन करावं लागेल. म्हणजे तुम्ही हे चित्र काढण्यासाठी जे जॉईनिंग केलं आहे 2 पेपरचं ते पुन्हा तुम्ही कट करून त्याला सेपरेट करून रोल करून मग तुम्ही तिथपर्यंत ते पोचवणार. म्हणजे खूप डबल कष्ट झाले हे. परंतु सर तुम्ही इतका वेडेपणा आहे तुमच्या चित्रासाठी की तुम्ही कंटिन्यू चित्र काढताय, मोठे मोठे चित्र बनवताय. हा तुमचा म्हणजे वेडेपणाच म्हणावा लागेल. ही जिद्द, हा इतका आत्मविश्वास किंवा ही चिकाटी तुमची जे चित्र काढण्याची जी इच्छा आहे, तर पुढेही तुमचं काय स्वप्न आहे याबद्दल किंवा ही इच्छा कशा प्रकारे म्हणजे तुमचं काय म्हणावं लागेल आता? इच्छा काय आहे तुमची पुढे? कसं आहे, बाबासाहेबांनी जे कष्ट घेतलेलं आहे, समाजासाठी घेतलेलं आहे, देशासाठी घेतलेलं आहे. माझी अशी इच्छा आहे की आपल्याला ज्या कलेमध्ये आवड आहे त्या कलेच्या माध्यमातून मी म्हणते प्रत्येकाने पुढे जावं. आणि बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी कष्ट घेतलेलं आहे, मी म्हणते ती एक प्रकारची संधीच आहे, संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे आपल्याला. आणि बाबासाहेबांचे कष्ट हे वाया नाही गेले पाहिजे. समाजातील तरुणांनी स्वप्न पाहून ती स्वप्न पूर्ण केली पाहिजेत. बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी जी मुलं गमावली आहेत, 4 मुलं गमावली, सख्या 2 भावांना गमावलं आहे, स्वतःची पत्नी असतील मातारामाई यांना गमावलं, स्वतःच्या वडिलांना म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा बाबासाहेबांनी म्हणजे गमावलं आहे. सोपी गोष्ट नाही की एवढं कष्ट महामानवाने केले आपल्यासाठी, मग आपण का महाग करायचं? आपल्याला पुढे जावंच लागेल. काही असलं तरी कसं का असं ना, बिझनेसच्या माध्यमातून असो किंवा कलेच्या माध्यमातून असो, समाजाला पुढे जाणं हे भागच आहे. परंतु आता तुमचं पुढे स्वप्न काय? तुम्हाला तुमची अशी पण काही आणखी पुढे इच्छा असेल की तुम्ही याच्यापेक्षाही कुठलं मोठं चित्र काढणार आहात का आणखी? जर काढणार असाल तर ते कुठलं काढताल? तुमच्या डोक्यात सध्या कुणाचं चित्र किंवा कुठलं चित्र काढण्याचा प्लॅन आहे? माझी तर खरंच मनापासून इच्छा आहे की सर्वच महापुरुषांची चित्र काढावी लागतील मला. म्हणजे सर्व महापुरुष हे आमच्यासाठी आदर्श आहेत. शेवटी बाबासाहेबांचाच विचार घेऊन चालावं लागतं भविष्यामध्ये. जसं मी प्रयत्न करीन, जसं म्हणजे माझ्याकडून जेवढा प्रयत्न होईल तसं मी सर्व महापुरुषांची चित्र मी नक्की काढेन. आणि बाबासाहेबांचे चित्र आहे ते सुद्धा मी नक्की काढेन. कारण 125 फुटा चित्र हे मी प्रदर्शन नाही करू शकलो बाबासाहेबांचं. काय अडचणी आल्या त्यावेळेस तुम्हाला? प्रदर्शित का नाही करू शकलात? प्रदर्शन म्हणजे समाजाने दखल घेतली नाही, माध्यमांनी त्यावेळेस दखल घेतली, पत्रकारितेने पण सर्वांनी दखल घेतली. पण समाजाने दखल घेणं गरजेचं होतं. समाजाने मदत करणं. अडचणी काय आल्या? अडचणी पण खूप आल्या. अडचणी म्हणजे चित्र वगैरे काढायला पण अडचणी आल्या. प्रवास मला करावा लागायचा. मी वाघोली साईडला राहतो, वाघोलीतून येरवड्यापर्यंत मला जावं लागायचं. त्रास पण व्हायचा खूप. आणि खूप प्रदर्शन झालंच नाही. बाबासाहेबांचं चित्र प्रदर्शन झालं नाही. तथागत बुद्धांचं चित्र आहे ते प्रदर्शन झालं. त्यासाठी मदत केली, हेल्प केली लोकांनी, ते झालं चांगलं प्रदर्शन. तुम्ही हे जे चित्र काढताय, इतकं रेखीव, ॲक्युरेट अँड परफेक्ट चित्र तुम्ही काढताय, याच्यासाठी तुम्ही कधी कुठलं प्रशिक्षण घेतलं होतं का? नाही, प्रशिक्षण नाही घेतलं आणि कोर्स वगैरे पण झालेला नाही. ही लहानपणापासूनच आवड होती माझी चित्र काढायची. ती आवड आत्तापर्यंत टिकून राहिलेली आहे आणि आत्ता जास्तच आवड निर्माण झालेली आहे. अतिशय सुंदर चित्र काढता तुम्ही. मग आता हे जे संभाजी महाराजांचे चित्र तुम्ही काढलं आहे, तर यासाठी आत्तापर्यंत तुम्ही किती पेन्सिल्स यूज केल्या आहेत?
आत्तापर्यंत 603 पेन्सिलचा वापर करण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या पेन्सिल यूज केलेल्या आहेत. कलरमधून चित्र असल्यामुळं वेगवेगळ्या कलरच्या पेन्सिल यूज कराव्या लागल्या त्या. पण इतकं मोठं चित्र काढायचं म्हणल्यावर त्याला तुम्हाला ते कसं समजतं की कुठला पॉईंट कुठे न्यायला पाहिजे? माप वगैरे कशा प्रकारे घेता तुम्ही? ह्याच्यावरती आलेख आखावा लागतो, आपण ग्राफिक आखावं लागतं. ह्याच्यावरती चित्रावरती जे 1 सेंटीमीटरचा आपल्याला चौकोन दिसतोय ना, तो चौकोन ह्या चित्रामध्ये 3 फुटाचा एक आहे. या चित्रामध्ये आपला जो चौकोन आपल्याला पाहू शकतो आपण, तो चौकोन हा पेपरवरती, मोठ्या ड्रॉइंग पेपरवरती 3 फुटाचा एक चौकोन आहे. म्हणजे इथली साईज जी आहे ना छोटी 1 सेंटीमीटरची, तिथं 3 फुटाची साईज होणार, म्हणजे साईज वाढणार. जे आपल्या नॉर्मल पेन्सिल्स असतात त्या मानाने कलर पेन्सिल्सची किंमत जास्त आहे का? नाही, कलर पेन्सिलची किंमत नाही, सेमच आहेत. ड्रॉइंग वगैरे पेन्सिल आपण सेमच पेन्सिल, म्हणजे किंमत सेमच असते. तर आता हे चित्र पूर्ण तर झालेलंच आहे, परंतु यासाठी कालावधी किती लागला? किती दिवस गेले तुम्हाला हे चित्र पूर्ण करण्यासाठी? हे चित्र पूर्ण करण्यासाठी 155 ते 160 दिवसांचा कालावधी लागलेला आहे. तर पाहिलं दर्शक हो, आपण जेव्हा कुठलेही स्वप्न पूर्ण करतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच अडचणी येत असतात, बऱ्याच परिस्थितींना तोंड द्यावे लागते. तेव्हा कुठे आपले स्वप्न पूर्ण होतात किंवा आपण त्या स्टेजपर्यंत जातो. तर त्याचप्रमाणे चित्रकार रत्नदीप कांबळे यांनाही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. कधी समाजाने त्यांना त्रास दिला, तर कधी फॅमिलीचंही थोडंफार त्यांना डिप्रेशन होतं. त्याचप्रमाणे पैशांचाही खूप मोठा प्रॉब्लेम, त्यांना आर्थिक प्रॉब्लेम होता. त्याचप्रमाणे ते कधी खूप वेळा उपाशी राहूनही त्यांनी चित्र काढण्यासाठी उपाशी राहूनही दिवस काढले, परंतु त्यांनी चित्र काढण्याची जिद्द काही सोडली नाही आणि ते चित्र फायनली पूर्णही केले त्यांनी. तर मला वाटतं की अशाच लोकांना आपण पाठिंबा दिला पाहिजे अशा कामांसाठी की त्यांची काहीतरी जिद्द आहे, स्वप्न आहेत आणि त्यांना त्या पूर्ण करायच्या आहेत, परंतु काही अडचणींमुळे त्यांना त्यांच्या स्वप्नापर्यंत, त्या ध्येयापर्यंत त्यांना जाता येत नाही. तर मला वाटतं की अशाच लोकांना आपण आर्थिक म्हणा किंवा मानसिक म्हणा पाठिंबा आपण दिला पाहिजे की जेणेकरून ते त्यांच्या स्वप्नपूर्तीपर्यंत पोहोचतील. कारण की अशामुळेच आपल्या भारताचंच, आपल्याच माणसांचे किंवा आपल्या भारताचंही नाव मोठे होईल. तर मला वाटतं की आपण त्यांना होईल तेवढी मदत करावी आणि हा व्हिडिओ, ही मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवावी की जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती जाईल की आपल्या पुण्यामध्ये, आपल्या भारतामध्ये ही अशी एक व्यक्ती आहे की जी गिनीज बुकमध्ये जाऊ शकते, ज्याचं नाव गिनीज बुकमध्ये जाऊ शकतं आणि हा एक रेकॉर्ड होऊ शकतो की भारतामध्ये अशी एक व्यक्ती आहे की जिने इतके मोठे चित्र काढले आहे, की जे महामानवांचे इतके मोठे चित्र काढले की ज्याची तुलना जगामध्ये कुठेही नाही आहे. त्यामुळे जितका होईल तितका जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोचवा की जेणेकरून दखल घेणारी जी काही लोक आहेत, की जेणेकरून जी मदत करणारी काही लोक आहेत ती सरांची दखल घेतील आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना मदतही होईल आणि तसेच गिनीज बुकमध्ये त्यांचं नाव कसं जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, कारण यामुळे आपल्या भारताचेही नाव मोठे होणारच आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांपर्यंत रत्नदीप कांबळे यांना पोचवा, त्यांचे चित्र सर्वांपर्यंत पोचवा. कारण की कला घडवणं हे तर कलाकाराचं काम असतं, परंतु त्या कलेला जगासमोर आणणं आणि जगासमोर आणून त्यांना आपण प्रोत्साहन देणं, त्यांना वाव देणं, त्यांच्या कलेला वाव देणं हे आपल्या समाजाचं काम असतं. त्यामुळे होईल तेवढा हा व्हिडिओ या कलाकाराला आपण जगासमोर आणूयात आणि त्यांची ही कला आपण जगाला दाखवूयात. खरंच हे चित्र जगामध्ये कुठेही नाही आहे इतके मोठे. आपण ज्यावेळेस सर रत्नदीप कांबळे सर ज्यावेळेस हे चित्र प्रदर्शित करतील त्यावेळेसही आम्ही आपल्याला सांगू की हे चित्राचं प्रदर्शन नेमकं कुठे भरवणार आहेत, कुठल्या ठिकाणी हे चित्र आपल्याला दाखवणार आहेत, ते तर आम्ही तुमच्यापर्यंत पोचवूच. परंतु सध्या आपले फक्त एवढेच काम आहे की आपल्याकडे सुद्धा असं चित्रकार आहे आणि त्याचं नावही गिनीज बुकमध्ये जाऊ शकते अशापर्यंत त्यांची ही कला आहे आणि ह्या कलेला आपण कसे प्रोत्साहन दिले पाहिजे, यासाठी आपण कशी मदत केली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करावा, एवढंच मी बोलते. आणि त्या रत्नदीप सरांच्या पुढील कार्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते की त्यांनी अशीच छान छान चित्रे काढत राहावी.
भरपूर तुम्हाला यश मिळावे. तुम्ही भारतातच नव्हे तर तुम्ही परदेशातही जाऊन चित्रे अशीच काढून आपल्या भारताचे नाव मोठे करावे. हीच आमची सदिच्छा. जय भीम.